नमस्कार माऊली. आज आपण ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओळी 32 ते 34 या ओव्यांचा अर्थ पाहणार आहोत. तरी लक्षपूर्वक ऐकावे ही विनंती. बोला पुंडलिकावर हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नाना कथारूपे भारती, प्रकटिली असे त्रिजगती, आविष्करोनी महामती व्यासाचे. नाना कथारूपे भारती. भारती म्हणजे सरस्वती किंवा ज्ञान. महर्षी व्यासांनी रचलेले महाभारत हे केवळ एक युद्धशास्त्र नसून ते अनेक कथांच्या माध्यमातून प्रकटलेले ज्ञानाचे भांडार आहे. प्रकटली असे त्रिजगती. हे ज्ञान एवढे श्रेष्ठ आणि व्यापक आहे की ते तिन्ही लोकांत स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ प्रसिद्ध झाले आहे. आविष्करोनी महामती व्यासाची आहे. हे सर्व महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धिमत्तेतून महामती साकार झाले आहे. व्यासांनी आपल्या प्रतिभेने या महान ग्रंथाचा आविष्कार केला. म्हणून हा काव्याराव ग्रंथ गुरुवतीचा ठाव, येथुनी रसा आला आवो रसाळपणाचा. म्हणून हा काव्यान रावो. म्हणूनच हा महाभारत ज्ञानेश्वरीचा आधारभूत ग्रंथ सर्व काव्यांचा राजा आहे. ग्रंथ गुरुवतीचा ठावो. हा ग्रंथ थोरपणाचा किंवा महत्तेचा आधारस्तंभ ठिकाण आहे. इथुनी रसान आला आवो रसाळपणाचा. या ग्रंथामुळेच इतर सर्व रसांना खऱ्या अर्थाने रसाळपणा प्राप्त झाला आहे किंवा रसांमधील माधुर्य या ग्रंथामुळे अधिक उठून दिसते. देवीची ऐका आनिक एक, इथुनी शब्दश्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कौळिक दुनावली. याचा सोपा अर्थ खालीलप्रमाणे आहे. येथून पुढे माझे शब्द हे शास्त्राला धरून सच्छास्त्रिक तर असतीलच, पण त्यातील शब्दांची शोभा शब्दश्री अधिक वाढलेली असेल. तसेच या शब्दांमध्ये आत्मज्ञान, महाबोधी इतक्या कोमलतेने कोळिक व्यक्त होईल की ते पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी आणि रसाळ वाटेल. अशा प्रकारे आज आपण ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी 32 ते 34 चा अर्थ पाहिला आहे. यापुढील ओव्यांचा अर्थ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली माऊली माऊली.